थँक्यू सो व्हेरी मच डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं करूया मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहताय सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल पुरस्कृत नगरसेवक चषक 2026 मॅच पाहतोय आपण. वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोळीवाडा आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय शिवसाई स्पोर्ट्स टीम. रत्नेश आणि गणेश चांगले बॅटर आहेत आणि चांगला खेळ आहे या टीम कडे. बॉलिंग मार्क येत आहेत अजय फोरले. आपण पाहिले तर एक चांगले गोलंदाज आहेत, विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याची कला त्यांच्याकडे अवगत आहे. पाहूया पहिला बॉल जो फेस केला जात आहे रत्नेश यांच्या माध्यमातून. गणेश होते स्टॅकेनकडे. पहिल्या बॉलला ड्राईव्ह केलं जात आहे गणेशांच्या माध्यमातून. आपण बघितलं तर पहिल्या बॉलवर एक धाव मात्र इथे घेतली जाते आणि एका धाव्याने संघाचं टोटल पाहतोय आपण जे अकाउंट आहे ना, एकच्या आकड्याने मात्र आपण पाहिलं प्रारंभ झालाय, शुभारंभ झालाय. आणि आता एक न झालेली सुरुवात मात्र आता पाहू शकतो की कितीपर्यंत आणि प्रगतीचा मार्ग कसा प्रयत्न करतोय, अपूर्ण करतोय संघ. आपण पाहिले तर दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर मग कॅलिबर आहे. दोन्ही टीमकडे आपण बघितलं तर क्वालिटी क्रिकेट आहे आणि ते आज दर्शवण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. दुसरा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेले. प्लॅन मिस. पूर्णपणे आपण पाहिलं शक्ती प्रदर्शन करायचं होतं. चांगली लेंथ पाहू शकतोय आपण बॅटरची. चांगल्या लाईन लेंथ वर गोलंदाजी केली जाते आणि बघा, तुम्ही जर चांगल्या लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करणार तर डेफिनेटली तुम्हाला बेनिफिट जास्त आहे. बॅटर थोडे अक्रॉस गेले होते फटका खेळण्यासाठी, परंतु डॉट केलाय बॉल. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉलचं निरीक्षण करावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी जात आहेत बॅटर, परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. रत्नेश यांना पाहिलं पण तर 2 बॉल मात्र मिस केलेत. आणि शिवसाई स्पोर्ट्स टीम कडे आपण पाहिलं तर मग चांगलं क्रिकेट आहे, चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे आपण पाहिलं तर मग गोलंदाजी काबिलियत आहे, दर्जेदार आहे. बॉल हवेत. मिस टायमिंग. झेल निर्माण झालाय. झेल पकडला जातोय. फलंदाज होईल बाद. रत्नेश नावाचा खेळाडू 2 वेळा मात्र आपण पाहिलं प्रयत्न केले होते, सक्सेस झाला नाही आणि या वेळेला मात्र कॅच उडला. तो रिले कॅचच्या माध्यमातून कंप्लीट केला. फलंदाज बाद झाला पहिला आणि पहिला धक्का वाल्मिकेश्वर कोळीवाडा या संघाला मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. धावफलकावर धावा 1. थोडस थांबवतो तुम्हाला. आम्हाला एक सूचना द्यायची आहे. साईबाबा स्पोर्ट्स राजावली टीमचे संगणक आमच्या आयोजकांशी संपर्क साधा ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. आयोजकांनी सूचना दिली, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी केलंय आणि आता ती सूचनेचं तुम्ही पालन करा अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आणि मग आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. आता जाऊया आपण नंबर 3 वर. प्रणय नावाचे बॅटर आलेत बॅटिंग करण्यासाठी. शिवसाई स्पोर्ट्स आपण जर बघितली तर मग जयेश यांची टीम, चंद्रकांत यांची टीम पाहतोय आपण आणि विकास यांची टीम. आज विकास आपण पाहिलं तर मग आहेत सध्या तरी आपण बघितलं तर मग लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये विकास सरवटे एक चांगले आमचे मित्र देखील आहेत, चांगले एक गायक देखील आहेत. फुलटॉस बॉल प्रणयसाठी पाहतोय आपण. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. जयेश आपण पाहिले तर मग चांगले फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर मग चांगला स्पेल राहिलाय हा. कारण की बघा ना, जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 बॉलचा खेळ झालाय आणि फलकावर धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 2. चांगली रिदम, चांगला लाईन लेंथ आणि चांगल्या आपण पाहिलं तर मग फॉर्म मध्ये दिसतोय बॉलर अजय. अकोटप्याची होती लेंथ पूल करण्याचा प्रयत्न. 1 रन्स मिळाला. दुसरा बाजूने पाहूया आपण तर 1 रन्स मिळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं की कदाचित विकेट देखील गेली असती, जाण्याची शक्यता होती, परंतु आपण पाहिलं तर मग 1 रन्स असं वाटलं की सहज कंप्लीट होईल, परंतु नाहीये. थोडासा जोखीम होता आणि ते पत्कारला गेला आणि 1 रन्स मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ चांगला स्पेल पाहतोय. पहिला षटक एक ऍक्युरेट रित्या हाताळला गेलाय अजयच्या माध्यमातून आणि अजयने आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग करत असताना धावा खर्च केला फक्त 3, विकेट मिळवली 1. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण आणि फलकावर 1-3 अशी स्थिती वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोळीवाडा या संघाची पाहायला मिळते.
थँक्यू सो व्हेरी मच डीजे. विकास सरवटे आलेत बॉलिंग मार्क वर. आपण जर एक युट्यूब वर गाडीतला असेल धानिव गावाचा विश्वनाथ जाधव आणि नक्कीच आपण बघितलं तर मग ते गीत देखील आपण पाहिलं तर गाणारे हे गायक आहेत मिस्टर विकास आणि त्याला आपण पाहतोय आणि भरपूर अशी गीतं त्याने बनवली देखील आहेत. सध्या तरी मग आता क्रिकेटच्या पटलावर फिरकी गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय. वाईट बॉलचा इशारा मात्र ब्रेक गोलंदाजी ही कला आहे आणि भरपूर वेळ आपण पाहिलं तर अशी गोलंदाजी करताना त्यांना पाहिलंय. चर्चा करायची झाली आहे तर मग विकास सरवट यांना पण बघितलं तर जवळजवळ लेग ब्रेक आणि धीमा गतीने हाताळला गेला होता. म्हणजे मिश्रण आणतात गोलंदाजीमध्ये बघा. फास्टेस्ट पण टाकू शकता, स्लोअर वन, कटर सगळ्या गोलंदाजी करू शकतात. पुन्हा एकदा पाहिला आपण फटकावेत बॉलच्या खाली फिल्डर अजय येण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोहोचले नाहीये. मी तर म्हणे की गणेश यांना पुढे यायला हवं होतं परंतु त्याने अजयला येताना पाहिलं होतं त्यामुळेच ते थोडंसं आपण पाहिलं तर थांबले. परंतु हा फटका जोखीम करणारा होता. जोखीम मोठं होतं. लेग ब्रेक पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडासा दिशाहीन बॉल पाहायला मिळत आहे आणि ही गोलंदाजी आपण पाहिली तर मग बघा एका बाजूने गोलंदाजाला सक्सेस देखील करू ते आबाद देखील करू शकते आणि दुसऱ्या बाजूने बर्बाद देखील करू शकते जर लेंथ वर नियंत्रण नाही ठेवलं तर. आणि हे पाहायला मिळाले आतापर्यंत 2 वाईट. कट करण्याचा प्रयत्न होता पाहू शकतो एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळाला. म्हणजेच ज्याप्रमाणे चक्री गोलंदाजी ही वारंवार हाताळली जाते कटर गोलंदाजी वारंवार हाताळली जाते आणि बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं की मग कटर गोलंदाजी करताना आणि ससूनगरच्या मैदानामध्ये आपण बघितलं तो खेळ केला होता आणि जवळजवळ आपण पाहिलं तर त्याच गोलंदाजीच्या जोरावर आपण पाहिलं आणि प्रत्येक संघाने आपण बघितलं की मग जयेश असतील, चंद्रकांत असतील, विकास असतील सगळ्या खेळाडूंचं योगदान आणि पारितोषिक मिळवलं होतं. पुन्हा एकदा फिरवलाय बॉलला पाहू शकतो आपण एक चांगला बॉलर अनुभवाचा वापर करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी करू शकतोय. प्रणय नावाचा बॅटरला मात्र थोडंसं आपण पाहिलं तर थांबवलाय. संघाची टोटल फलकावर पाहतोय इट्स 8 रन 8 धावा. फलंदाज आतापर्यंत आपण बघितलं एक गमावलेला आहे परंतु कमाई कशी करायची आहे कशा प्रकारे खेळ करायचा आहे पाहावं लागेल. धीमा टॉप एच विकेट मिळणार. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज होतोय बाद. प्रणय सफलता मिळेल विकासला आणि दुसरा धक्का वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोळीवाडा या संघाला धाफलकावर 8 धावा. रुपेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रुपेश देखील आपण पाहिलं एक घातक खेळाडू आहेत आणि डेंजरस खेळ करू शकतात परंतु सध्या तरी आपण बघितलं की मग 2 विकेट आणि या 2 विकेट्स आपण पाहिले तर मग कुठेतरी थोडंसं फ्रेशर हे असेलच वाल्मिकेश्वर टीम वर. बघा फक्त 8 धावा आहेत आतापर्यंत. चांगली बॉलिंग विकास करतोय. उलट्या फटक्यासाठी गेलेत अपील आणि उत्तर मिळालंय. उत्तर दिलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. उलट्या फटक्याचा मात्र रिस्क घेतला आणि मात्र आपण बघितलं तर काम फिट झालाय. फलंदाज मात्र इथे बाद घोषित केलेत. मात्र परतावा लागेल. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये रुपेशला परतीचा प्रवास करावा लागेल. आउट.
सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग तिसरा धक्का हा लागताना पाहायला मिळाला आपल्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश करबेले. विकासची गोलंदाजी आपण बघू शकतो. लेग ब्रेक तिरकी गोलंदाजी वारंवार केली जाते आणि या लेग ब्रेक गोलंदाजी मध्ये आपण बघितलं तर मग सध्या तरी लेग मध्येच ब्रेक लावलाय आपण पाहिलं तर मग धाव फलकावर. आणि बघितलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये ज्याप्रमाणे जे पंचांचं डिसिजन होतं ना अगदी योग्य होतं. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की अगदी ज्याप्रमाणे जे आपण पाहिलं ना की मग लिमिट असतं आणि नक्कीच तिथेच हा बॉल आणि अगदी मनगटावर नक्कीच हा बॉल लागला गेला होता आणि तिथेच सात्र पाहू शकते की मग आउट्स आपण पाहिलं तर मग पंचांच्या माध्यमातून देखील म्हणजेच हँडकट ज्याला म्हणतात हँडकट आपण पाहू शकतो. इट्स आपण पाहिलं तर मग जो डिसिजन योग्य आपल्याला पाहायला मिळाला. विकेट आपण पाहिले तर मग डाऊन केले त्या ओव्हरमध्ये विकासने आपण पाहिले तर मग 2 आणि 2 ओव्हरचा खेळ पूर्ण होताना धावफलकावर 8. जयेश आले तिसऱ्या आसपास मध्ये परंतु क्या बात आहे जयेशने देखील सुरुवात केली विकेटने. विकेट पाहिली आपण तर मिळवली जाते आणि वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा संघाला मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आणण्याचं कार्य सध्या तर प्रत्येक गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावा 8. Thank you very much, Diesel. Okay, Diesel. कांतेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. धीमा बॉल टाकला जातोय. आता पाहूया आपण नेमकं काय घडतंय. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा संकट आलंय. विकेट चिप्पट जर मात्र आपण मला थांबत नाहीये. वाल्मिकेश्वर टीम पाहिली आपण तर अडचणीमध्ये येताना पाहायला मिळतंय. विकेट विकेट आणि विकेट हे चित्र पाहायला मिळतंय. धाव फलकावर धावांचा दुष्काळ आहे. धाव फलकावर धावा आहेत 8. धक्का लागलाय 5वा. डिझाईन नेमकं मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय. वैभव देखील म्हणतात की धावा कमी आला आणि विकेट जास्त. नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता बॅटिंग करण्यासाठी मिस्टर विक्रांत बुजाड आलेत. चक्री चक्री आपण पाहिलं तर मग या चक्रीमध्येच आतापर्यंत आपण बघितलं तर चक्र व्ह्यू मात्र आणलं गेलाय. चक्र व्ह्यू मात्र दर्शवलं गेलंय. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय आणि चांगली बॉलिंग केली जाते चेश पडल्याच्या माध्यमातून देखील. कारण की या मैदानाचा इतिहास देखील आहे आणि या मैदानाचा इतिहास देखील अनुभवलाय आणि एपीएल देखील आपण म्हटलं याच मैदानामध्ये आपण पाहिली आणि त्या एपीएल मध्ये देखील भरपूर अनुभव घेतलाय. कारण की या मैदानाची खासियत आहे. काय खासियत आहे नक्की चांगल्या खेळाडूंनी ओळखलाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर नियंत्रण आहे पूर्णपणे. आमचे ऑफिशियल स्कोरर वैभव दळवी सांगतात आम्हाला किती धावा आहेत वैभव. 9 धावा आहेत आणि बॉल टाकून झाले त्या ओव्हरचे 3. आपटून टाकलेला चेंडू बॉल हवेत आहे. गॅप मध्ये पडतोय. इकडे आपण बघितलं तर मग 1 रन्स मिळाले. दुसऱ्या रन्सचा प्रयत्न आहे आणि दुसरी रन्स आपण पाहिलं तर जोडली गेली आहे. जवळ आपण बघितलं तर मग त्याच्याप्रमाणे आमचे वैभव यांनी देखील आम्हाला सुरुवातीला 4 सांगितले होते. त्यानंतर सांगितलं होते की 5 आहेत आणि आता शेवटचा असेल हा जयेश. चांगलीच पाहिली जयेशच्या देखील फुल टॉस होता. या वेळेला आपण बघितलं तर या बॉलला खेळलाय. बॅटवर व्यवस्थित घेतलाय. बॉल मात्र आपण पाहिला प्रस्थान करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार्जेबल स्ट्रोक. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. 4 धावा.
पण बघितलं तर ची डिमांड केलेली आहे अंपायरच्या माध्यमातून आणि अंपायर्सने मात्र रिव्ह्यू आता इथे आपण पाहिलं तर मग घेतलाय की चेक करतायत की हाईट फॅक्टर नक्की आपण पाहिलं तर मग योग्य होतं की अयोग्य सगळं काही आपण पाहू शकतो की मग निरीक्षण केलं जाईल आणि आमचे तिसरे अंपायर्स देखील सज्ज झालेत आणि सध्या तरी धावसंख्येकडे आपण नजर टाकली आहे तर चौकार जर जोडला तर मग जवळजवळ 16 धावा दिसत आहेत आणि पंचांचा इशारा इट्स आपण पाहिलं तर मग नो बॉल नो बॉलचा इशारा मात्र पोहोचवला गेला त्यामुळे आता आपण पाहिलं तर मग 16 तर होते आणि त्याच्यामध्ये एक वाढणार आहे डेफिनेटली आपण बघितलं तर मग 11 होते आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग तो आधीच आमच्या ऑफिशियल स्कोररने देखील आधीच एक धाव ऍड केली होती त्यामुळेच आपण बघितलं की पोहोचवलं गेलं होतं की 16 म्हणजे आता 16 धावा आहेत फ्रीटचा बॉल पाहतोय आपण फिरकीचा मारा केला होता विकास आहे तिकडे एक रन्स मिळेल एक रन्स नंतर दुसरी रन्स देखील पूर्ण होताना पाहायला मिळते कदाचित तिसरीचा शोध होतोय का तर नाहीये दोनच मिळणार आहेत दोनने संघाच्या टोटल मध्ये वाढ आणि दोनने आपण बघितलं तर वैभव सांगतात आम्हाला की टोटल झाला एकूण 18 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत 18 त्यामुळे जवळजवळ 18 चेंडू 18 धावा फलकावर झाले आहेत आता 6 चेंडूचा खेळ आहे या 6 चेंडू मध्ये किती धावा जोडल्या जातील थोडस असं वाटलं होतं की मग वाल्मिकेश्वर टीम आपण पाहिली तर मग कुठेतरी पुढे जाईल परंतु नाहीये कुठेतरी आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षणा मध्ये आपण बघितलं तर मग चांगलं योगदान प्रत्येक खेळाडूने आपण दिलं कारण की कॅच आपण पाहिलं तर जबरदस्त पकडलेत प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आतापर्यंत शिवसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून पण बघितलं तर एक खराब चित्र पाहायला मिळालं म्हणजे ते नो बॉल तिथे धावा मिळाल्या त्या देखील 5 त्यामुळे आपण पाहिलं की थोडासा आपण पाहू शकतो की मोमेंटम कॅरी ऑन करण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल या ओव्हर मध्ये कदाचित तुम्हाला 15 धावा जरी घेण्याचा प्रयत्न करावा लागेल तर तुम्हाला या मॅच मध्ये फाईट करायची आहे आणि तसं काही केलं तर मग कदाचित तुम्ही या मॅच मध्ये कमबॅक देखील करू शकता नेमका होईल काय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकतो मग पाणी जे पोहोचवलं जात आहे पुढील मॅच असेल दोन संघ असतील सागदेव स्पोर्ट्स सागपाडा संगनायक आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स गवलीपाडा संगनायक आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे या ओव्हर नंतर आपण करणार आहोत तिथे टॉस उलटा फटका पाहतोय आपण या वेळेला खेळला जातोय पहिल्याच बॉलवर मात्र उलटा वार आणि बॉल बाउंड्री लाईनच्या चौकार चौकार मिळालाय आणि चौकाराने संघाचं टोटल वाढलंय 22 झालंय चंद्रकांत आहेत चांगले खेळाडू आहेत चांगले कॉमेंटेटर देखील आहेत चंद्रकांत आपण पाहिले तर मग आणि चंद्रकांत यांचा देखील आपण कदाचित आज आवाज ऐकायला मिळू शकते आज आपण त्यांना खास करून मग इन्व्हाइट देखील करूया गणेश आहेत मला वाटतं की चंद्रकांत नाही आहेत बघा नक्कीच गणेश आहेत आणि आज गणेशांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत संधी देणार आहोत कारण की भरपूर त्यांच्याबद्दल आम्ही ऐकलंय आणि खास करून आज मी त्यांचा आवाज देखील ऐकणार आहोत हलक्या हाताने मात्र खेळलाय बॉलला दिशा दिले बॉल मात्र फाईन लेगच्या दिशेने करते प्रस्थान बॉल निघून चाललाय सीमा रेषा पार आणि मिळेल हा रचनात्मक फटका चौकार थँक्यू सर व्हेरी मच 28 जावा मोमेंटम मिळालाय मोमेंटम आता बघा शिफ्ट झालाय कॅप्टन झोन रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला ही विनंती असेल रुद्राक्ष स्पोर्ट्स गवीपाडा आणि सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टॉस बॉक्स मध्ये आपण राहायचं यायचंय
यानंतर आपण प्रत्यक्षात टॉस करणार आहोत. पुन्हा आपण पाहिलं तर मग अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता चर्चा करावी लागेल तर मग काय झालं एम्पायर. एक दोन तीन बघा लेग साइड आपण बघू शकतो. मग तुम्ही स्क्वेअर एम्पायरच्या मागे एक एक्स्ट्रा जरी प्लेअर मिळाला तर मग तुम्हाला तेच होणार आहे आणि ते त्यांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि नो बॉलचा इशारा मात्र आपण बघितलं तर पोहोचवला गेला जात आहे. बघा जी लाईन असते ना एक एक्स्ट्रा प्लेअर पहा मागे नक्कीच सापडला गेला आणि तेच कारण पंच देखील मानतायत की जवळजवळ 3 एक्स्ट्रा खेळाडू पाहतोय आपण. 3 म्हणजे एक आता एक्स्ट्रा खेळाडू जिथे आहे ना 2 नक्कीच असू शकतात, पण तिसरा पण देखील असेल तर मग त्याचा आपण बघितलं तर मग फटका लागेल. संघाची टोटल वाढलेली आहे आणि स्कोर सांगतायत आम्हाला 29 आहे 29. बघ आताच म्हणजेच नो आहे त्यामुळे आपण बघितलं तर मग फ्री हिट देखील असेल आणि फ्री हिटची मात्र संधी मिळाली आहे आणि संधी पूर्ण करेल का गणेश. राकेश आहे. राकेश आहेत म्हणजे सध्या तरी या उर्वरित चेंडूवर चांगला खेळ काढण्याचा प्रयत्न करतील. मिस केला जातोय. फ्री हिटचा बॉल आपण बघितला तर होता. अपील करतात कारण की फ्री हिटचा बॉल आहे. थोडं लक्ष आपण पाहिलं तर मग नव्हतं की आपण पाहिलं तर मग विकेट किपरचा देखील आणि इकडे आपण पाहू शकतोय तर मग एक चांगला बॉल चांगला कमबॅक होताना पाहायला मिळालंय. संघाच्या टोटलवर आपण पाहिलं थोडंसं नियंत्रण आणि चांगली गोलंदाजी केली पाहावं लागेल या प्रकारे. उलटाच बॉल आहे त्या बॉलला मात्र आपण बघितलं तर धाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग हिट, ह्यूज हिट, मॅसिव्ह हिट, सिक्सर आणि या सिक्सरने आपण पाहिलं तर संघाच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळाली आहे. 35 धावा झाल्यात परंतु अंपायर्स आमच्याकडे नक्कीच काहीतरी इशारा करतात की तिसरा अंपायर्स म्हणजेच च्या माध्यमातून हे निरीक्षण करून पाहूया की नक्कीच हा बॉल फेअर आहे की मग अनफेअर. चला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपले कॅप्टन इथे उपस्थित झाले. टॉस देखील आपण करणार आहोत तर अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. चला फेड डिलिव्हरी असेल. फेड डिलिव्हरी बघा आपले पंच तिकडे कॉन्फिडंट होते की त्यांनी सांगितले की हा चेंडू भरपूर खाली होता. फेड डिलिव्हरी असेल. टार्गेट कितीचं ठेवलं गेलंय जयेश. 36 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. शिवसाई स्पोर्ट्स पलशेचा पड्या संघासमोर आपण टॉस करतोय. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय संतोष कानात यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभस्ते आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. संतोषजी काना त्यांच्या शुभस्ते आपण सामन्याचा टॉस करतोय. एका बाजूने रुद्राक्ष चिंचोटी गवलीपाडा तर एका बाजूने सागदोस फूट सागपाडा. छापासा कॉल आहे आणि इथे काटा आलाय. सागपाडा संघाने इथे टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकला निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. मागचं कारण काय. काय नाही कारण का फिल्डिंग मध्ये कमजोरी आहे आणि फिल्डिंग नाही करत कोणते. या मैदानावरती अगोदर कधी तुम्ही खेळलायत की प्रथमच खेळतायत. नाही खेळलो कधी. ही खेळपट्टी आणि मैदानाबद्दल काय म्हणाल. खेळपट्टी कशी आहे, मैदान कसं आहे. मैदान आणि चांगला आहे, खेळायला मजा येईल. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडपाल संघाने हे जे आयोजन नियोजन केले त्याबद्दल काय म्हणाल. आयोजन नियोजन तर खूप छान. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय. मनाविरुद्ध लागला. म्हणजे आपण देखील टॉस जिंकला असता, क्षेत्ररक्षण केलं असतं, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 50+. असे कुठले बॅटर असतील. निकेश ठाकरे आहे, विशाल लाखाज आहे.
तू काय म्हणशील हे जे आयोजन नियोजन केलंय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडबाल संघटने त्याबद्दल काय म्हणशील? काही नाही, खूप चांगलं आयोजन आणि चांगल्या ग्राउंड केलंय, मजा पण खूप येते. चला आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्स मधून नियोजन असते टॉस इथे जिंकलेला आहे सागदेव स्पोर्ट्स सागपाडा या संघाने टॉस जिंकलाय. अगोदर त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी गवलीपाडा या संघाला त्यांनी बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. चला जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत, त्यानंतर जाऊया लाईव्ह ऍक्शन सोबत. ओ टू डीजे. थँक्यू सर व्हेरी मच. प्लीज पुन्हा एकदा करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत नगरसेवक नगरसेविकाच्या चषक 2026 मध्ये. लक्ष 36 धावांचं आहे, 24 चेंडू 36 धावा. पाहू शकतोय आपण मैदानाच्या आतमध्ये लढाई मोठी होईल का? लढाई तर मोठी आहे, परंतु लढाई जिंकेल कोण प्रश्न पडलाय हा. आज आपण पाहिलं तर मग दुसरा दिवस, कालचा पहिला दिवस आपण आठवला तर कालच्या पहिल्या दिवसामध्ये हे करताना आपण पाहिलं तर अनेक 12 संघ पाहिले, परंतु 12 संघांपैकी एक संघ टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा संघ सुपर फोर मध्ये आला. आजचा कोणता संघ येईल सुपर फोर मध्ये, त्याच्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये रेस चालू आहे. पण बघितलं तर दोन खेळाडू आहेत आणि आज दोन्ही खेळाडूंकडे आपण नजर टाकली तर दोन फरले ब्रदर्स जयेश फरले अँड गणेश फरले. नुकताच आपण बघितलं तर ज्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंचा आपण पाहिलं तर मग स्पेल पाहिला आणि दोन्ही खेळाडूंच्या स्पेल मध्ये आपण जर बघितलं तर एका स्पेल मध्ये धावा आल्या तर एका स्पेल मध्ये आपण बघितलं तर मग जयशांच्या स्पेल मध्ये विकेट आले होते, परंतु चंद्रकांत आपण पाहिले तर मग त्यांच्या स्पेल मध्ये आपण पाहिले तर मग विकेट नाही आले, परंतु रन्स भरपूर आलेत. जयेश आणि गणेश यांनी मात्र आपण बघितलं तर ओव्हर नाही टाकलाय, म्हणजे बॅटिंग साठी आपण पाहिलं तर आहेत. आणि सध्या तरी आपण पाहिलं तर बॅटिंग मार्कवर असताना आणि दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर मग चांगलं क्वालिटी क्रिकेट आहे आणि ते क्वालिटी क्रिकेट आज दर्शवण्याची संधी आहे. ससूनगरचं मैदान अजून देखील आठवतंय, कारण की याच संघाने आणि याच खेळाडूने तो कारनामा केला होता. आपल्या करिअरची पहिली ट्रॉफी मात्र आपण बघितली तर मग या असोसिएशन मधली आपण बघितलं तर मग त्यांनी पटकावली होती, मिळवली होती. आणि आज देखील आपण पाहिलं तर मग तसंच काहीतरी करण्याच्या अनुषंगाने रनरअपचा आपण बघितलं तर टायटल मिळवला गेला होता. चांगला खेळ त्याने केला, परंतु खास करून आपण पाहिलं तर आज या मैदानामध्ये बॉलिंग मार्कवर आहेत कांतेश. व्हाईट बॉलचा इशारा पोहोचवला जातोय. जवळजवळ पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट आला होता, परंतु दुसरा आपण पाहिला व्हाईट घोषित दिलाय, परंतु पंच आपण बघितलं तर व्हाईट देत आहेत, परंतु पुन्हा तिसऱ्या अंपायरला देखील इन्व्हॉल्व करतात, कारण की रिव्ह्यूची मात्र आपण पाहिलं मागणी केली आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बघा एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, जर गमावला तर मग नंतर मिळणार नाहीये. आपण बघितलं तर अंपायर कॉल्स मांडला जाईल, कारण की बॉलर मध्ये येतोय, बॉल पडल्यानंतर त्यामुळे वाईट डेफिनेटली आपण पाहिलं मग रिव्ह्यू रिटर्न असेल, कारण की अंपायर कॉल मात्र इथे गणला जात आहे, म्हणजेच रिव्ह्यू असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. लेन चांगली, लाईन चांगली, पाहतोय फायदा मिळतोय, डॉट येतोय, 2 डॉट. धावफलकावर एक टी वाईडने आलेली आहे. जयेश आता पुढे आलेत आणि जयेश पुढे आल्यानंतर आपण बघितलं की काहीतरी सांगतायत आपल्या साथीदाराला काय करायचंय काय नाही करायचंय आणि कशा प्रकारे बॅटिंग करायची आहे. अपील मोठी केली जाते. आत्मविश्वास आत्मविश्वास आपण पाहिलं तर जवळजवळ 5 ते 6 खेळाडूंनी केलेली मोठी अपील, परंतु या अपीलीमध्ये आपण पाहिलं फरक काही पडत नाहीये, परंतु फरक पडला गेलाय तो म्हणजे आता बॅटरवर. जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष,
24 मध्ये 36 असं होतं, परंतु आता त्या 36 पैकी आपण बघितले ना तर मग जवळजवळ 24 पैकी आपण बघितले तर मग 3 बॉल तर कमी झालेत. आता फटका चांगला खेळलाय इनफिल्डच्या वरनं शॉट एक्झिक्यूट केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला पकडण्याचा प्रयत्न होतोय. धावा मात्र जोडल्या जात आहेत. 2 धावा मिळतील सहज आणि सोप्या पद्धतीने. बघा तुम्हाला टायमिंग करावं लागेल. जर तुम्ही चांगलं टायमिंग करताय तर तुम्हाला बेनिफिट मिळू शकतंय आणि नक्कीच जर तुम्हाला या मॅचला जिंकायचं आहे तर डेफिनेटली असंच काहीतरी करावं लागेल. गणेश चांगली फलंदाजी ही त्यांना करावीच लागेल आणि करू शकतायत. आतापर्यंत जर पाहिलं आपण तर त्यांचा इतिहास आपल्या संघासाठी छान आहे. सफळ झाले होते ऑप्शनच्या बाहेर जाऊन फटका एक्झिक्यूट करायचा होता. दुसऱ्या बाजूने जयेश यांनी पाहिल्या गेल्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर पाहिल्या गेल्यात. त्यांना जाणीव झालंय की कदाचित आपण पाहू शकतोय की आपला जो जोडीदार आहे तो स्ट्रगल करतोय आणि त्या स्ट्रगलमुळे कदाचित आपल्या संघाला अडचणीचा सामना करावा लागतोय की काय. परंतु सी फॉर क्रिकेट आणि सी फॉर कंट्रोल सगळ्या काही गोष्टी आपण बघितलं. एका ओव्हर मध्ये आपण बघितलं तर मॅचेस आपण पाहिलं तर मग चेंज होताना पाहायला मिळतात. परंतु जवळजवळ आपण पाहिलं तर संधी असेल शिवसाई टीम कडे असं नाहीये की संधी नाहीये, संधी आहे. आता चांगलं कनेक्शन झालंय बॉलला खेळला गेलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय 1 रन्स मिळेल. 1 रन्सने संघाच्या टोटल मध्ये होताना पाहायला मिळाली वाढ. तुमची टोटल पाहिली आपण तर पोहोचली आहे 4 च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ अपूर्ण होताना पाहायला मिळतोय 4 धावा. परंतु दुसऱ्या बाजूने पण पाहिलं तर वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स टीमची आपण पाहिलं तर स्थिती काय होती तर पहिल्या ओव्हर मध्ये होत्या धावा आपण पाहिल्या होत्या तर 3 धावा. म्हणजेच एका बाजूने 3 होते तर दुसऱ्या बाजूने 4 आहेत. मॅच मध्ये आपण बघितलं तर सगळं काही शेष आहे. पाहूया चेस करायचे आपण कशा प्रकारे. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि धावा अनुमानित आपण जर बघितलं तर थोड्याशा कमी दिसत आहेत. आणि चेसिंग मध्ये पण पाहिलं तर मग आता काहीतरी करावं लागेल. 32 धावा हव्या असतील 18 मध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर 4 धावा. नुकसान आतापर्यंत पण बघितलं तर मग तितकं नाही झालंय परंतु दुसऱ्या बाजूने ना पार्टनरशिपला आता मात्र वेग द्यावा लागेल. प्रणय बॉलिंग मार्कवर आणि स्ट्रायक कडे तोच खेळाडू जो सुरुवातीपासून स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. गणेश आता चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला जात आहे समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 रन्स मिळाले. दुसऱ्या रन्सचा प्रयत्न बॉलची येते फेकी 2 धावा आपण पाहिला तर अतिशय चतुराईने चपलाईने जोडल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता पाहिलं आपण ना तर मग रिक्वायर रन रेट जो वाढलेला आहे आणि तो कमी करायचा आहे तर मग डेफिनेटली आपण पाहिलं तर मग चांगली बॅटिंग करावी लागेल. अकोट बॅचची लेंथ या वेळेला मात्र बॉलला वेट केला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलाय 7 धावांसाठी सिक्सर. थँक्यू सर व्हेरी मच. बघा हाच खेळाडू होता जो पहिल्या ओव्हर मध्ये थोडासा आपण पाहिलं तर मग स्ट्रगल करत होता. परंतु बघा ना प्रत्येक खेळाडूचा वेळ असतो. एखादा चांगला वेळ असतो आणि एक खराब वेळ. पहिल्या ओव्हर मध्ये जो खराब वेळ होता आता चांगला वेळ आहे आणि तो वेळ मात्र दर्शवत असताना सिक्सर धावसंख्या आपण पाहिली तर मग 12 आणि चांगल्या स्थितीमध्ये आता दिसून येत आहे. आणि तेच मी म्हटलं होतं की बघा 1 ओव्हर प्रत्येक आपण पाहिलं तर संघामध्ये आपण पाहू शकतोय की अशी गेम प्लॅनिंग देखील असते. क्रॉस खेळण्यासाठी तयार होते परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल वाईटचा इशारा मिळेल. संघाच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. डेफिनेटली आपण पाहू शकतो तर मग स्थिती पूर्णपणे आता आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये योगदान सुद्धा गोलंदाज देखील देत आहेत. चांगली लाईन लेंथ विकेट शोधावी लागेल.
जर तुम्हाला 36 धावा डिफेंड करायचे असतील ना तर डिफेंडेबल बॉलिंग करावी लागेल, ती क्षमता दर्शवावी लागेल. फटका चांगला खेळ आहे, बॅटरने घेतलाय रिक्स आणि ठोकलाय इथे सुपर 6 6 धावा. थँक्यू सो व्हेरी मच. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर काय उष्णतेचं प्रमाण, परंतु या उष्णतेच्या प्रमाणामध्ये आपण बघितलं तर काय थंड थंड आपण बघितलं तर मग ज्यूस मात्र नक्कीच इथे उपलब्ध करून दिलाय, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ मोठा संघ आहे, दिलदार संघ आहे. आणि माफ करा मला वाटतं की वैभव तुम यांनी मात्र आपण बघितलं, वैभव तुम दिलदार दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. आणि नक्कीच आपण बघितलं तर त्यांनी हे शीतपेय पोहोचवलं गेलं, थँक्यू आभार व्यक्त करतोय. एज लागलाय, बॉल मागे जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. आणि इकडे आपण बघितलं तर मग सिंगल रन्स. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या बॅटरने स्ट्रगल केला होता गणेश फर्लेने, आणि तो स्ट्रगल मात केला. चांगला खेळ. जयेशचा फटका हवेत मात्र फसलाय. आता पाहतोय आपण तर मग विकेट जातोय आणि पहिली सफलता मिळेल वाल्मिकेश्वर टीमला. पहिला खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालंय, जयेश फर्लेला आउट केलंय आणि ही पहिली सफलता मिळालंय प्रणयला या ओव्हर मध्ये. धावफलकावर धावा पाहतोय आपण 20. थँक्यू सो मच. तीच आहे सध्या तरी उष्णतेचं प्रमाण वाढलं गेलंय, परंतु उष्णतेचं प्रमाण वाढल्यानंतर मग भरपूर असे आपण बघितलं तर मग लोक काय करतात की शीतपेयाचा वापर करतायत. परंतु शीतपेय वापर करा, परंतु मी तर म्हणेन नॅचरली वापरा, त्याने शरीराला कोणताही हानिकारक होणार नाहीये, आणखी धोका नसणार आहे. आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये मग नॅचरली आपण पाहिलं शीतपेय ते म्हणजे उसाचा रस, कारण की हे आपण बघितलं तर संपूर्ण नॅचरल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मिलावट नाहीये. परंतु तुम्ही इतर काय पिणार ना तर त्याच्यामध्ये भरपूर मिलावट असेल. विकास मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर टेम्परामेंट दर्शवतात. हलक्या हाताने पण पाहिलं तर बॉल आपण पाहिलं तर खेळला गेले, दुसरा रन्स घेण्याचा प्रयत्न, शत्रक्षणावर थोडासा प्रेशर टाकला होता आणि त्याचा फायदा मिळतोय. विकास सरवटे आल्यानंतर 2 धावा मात्र जोडतोय, संघाच्या टोटल मध्ये वाढ. पहिल्या पण तर टोटल पोहोचली गेले, इट्स 2 ने 22. आणि बघा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 4 धावा, या ओव्हर मध्ये किती आल्या तर जवळ आपण पाहिला तर 18 धावा आहेत. आणि 18 धाव संख्येमुळे आपण पाहू शकतो की चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर मग धाव संख्या दिसते. आता जिंकण्यासाठी आपण बघितली ना तर धाव्यांची गरज असेल जवळजवळ 12 चेंडू आणि 14 धावा. वाल्मिकेश्वर टीम पाहिली आपण तर आज थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. बॅटिंग करत असताना बॉलिंग मार्कवर येत आहेत मिस्टर राकेश. 12 चेंडू 14 धावा मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. आणि बघा ज्याप्रमाणे वाल्मिकेश्वर टीम आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये खेळते, त्यांच्या अंगावरची जर्सी पाहतो आणि जर्सीवर आपण बघितलं तर मग जे मागे चित्र दिसतंय ना जे हरणाचं, परंतु त्याबद्दल देखील मी त्यांच्या कर्णधारांची प्रतिक्रिया घेतल्या होत्या. त्यांनी सांगितलं तर नक्कीच बॉल हवेत आहे, बॉलच्या खाली फिल्डर फलंदाज पाहिले आपण तर बाद होतील आता मिस्टर गणेश. त्याने 2 चांगले उत्तुंग षटकार मात्र आपण पाहिले तर मग लगावले होते, त्याला केलंय बाद. सफलता मात्र मिळते इथे. बॉलर पाहिलं आपण तर मिस्टर राकेश करबेलेला. खूप खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण चर्चा करत होतो की मग
या ज्या वाल्मिकेश्वर टीमच्या जर्सीच्या मागे जे हरणाचं चित्र आहे, परंतु जेव्हा कर्णधारांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या तेव्हा नक्कीच सांगितलं हे हरणाचं चित्र नसून नक्कीच आमच्या खार मातेचं पण बघितलं तर हे प्रतीक आहे आणि आमच्या संघावर आमच्या गावावर आपण बघितलं तर मग खार मातेचा नेहमीच आशीर्वाद असतो आणि म्हणूनच आपण बघितलं तर मग त्या मातेचं स्वरूप आपण बघितलं जे चित्र आपण पाहिलं तर मग त्यांच्या जर्सीवर त्यांच्या पाठीवर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे आणि नेहमीच आपण बघितलं तर मग खार माता ही कोलीवाडा संघाच्या सोबतीने असते आणि नक्कीच त्या मातेचा देखील उल्लेख जेव्हा टिवरीच्या मैदानावर मध्ये नक्कीच आपण पाहिलं तर मग हा केला गेला आणि ती जर्सीवर अजून देखील ते चित्र पाहायला मिळत आहे. सध्या तरी जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. चंद्रकांत इंटर झालेत, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता आपण पाहिलं तर मग डिफेन्सिव्ह पद्धतीने मॅच मध्ये पण बघितलं ना तर मग 12 मध्ये 14 हव्या होत्या त्यापैकी आपण बघितले तर आता 2 कमी झालेत त्यामुळे आता 10 मध्ये 14 असं हे चित्र पाहायला मिळत आहे. बघा मॅच विनर्स प्लेयर आहेत परंतु मॅच विनिंग करावी लागेल. इनकटर गोलंदाजी होताना पाहायला मिळते, थोडस पण पडलं की पडल्यानंतर वळण येत आहे आणि नक्कीच दुसऱ्या बाजूने वाईटची डिमांड होती आणि विकास याने पाहिलं होतं की नक्कीच झालं काय होतं म्हणून त्याने काही प्रतिक्रिया दिल्या नव्हत्या. गोलंदाजी पण बघितलं तर मग चांगली होताना पाहायला मिळते. चंद्रकांत यांना पण पाहिलं तर मग चांगला खेळ करावा लागेल. आता 3 बॉल बघा डॉट आलेत, एकी धाव आली नाहीये म्हणजे 12 मध्ये 14 धावा होत्या आता 3 मध्ये 14 म्हणजे जवळजवळ 9 मध्ये 14. लेग स्टंपच्या बाहेर बॉलची हाताळणी केली जाते, वाईट बॉलचा इशारा मात्र मिळेल. संघाच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर हलकीशी वाढ. एका धावेचं प्रेशर रिलीज करायचं असेल विकास सरवटे नक्कीच सांगतात चंद्रकांतला की काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. डेफिनेटली ही मॅच जर जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग करावीच लागेल. आता लेगवर बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्पेअर क्षेत्रातून फिल्डर पुढे आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे. बॉलची पैकी 1 रन्स मिळालाय, 1 पेक्षा एक्स्ट्रा काय मिळेल का नाहीये. आता विकास असतील स्ट्राईक एंडकडे आणि विकास यांना पण बघितलं तर मग गेम चेंजर प्लेअर आहेत, इम्पॅक्ट प्लेअर आहेत आणि गेम चेंजिंग काबिलियत त्यांच्याकडे आहे. इथे रन्स मिळाले आता आपण बघितलं तर जवळजवळ 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाव्यांची गरज असेल ती म्हणजेच 12 8-12. सध्या तरी आपण पाहिलं तर हे समीकरण आहे. या ओव्हरचे 2 बॉल आहेत ना कुशल आहेत, त्या 2 बॉलवर आपण बघितलं तर नक्कीच विकास यांना जर मॅच सोपा करायचा असेल तर या 2 बॉलचा वापर अतिशय योग्य रीतीने करावा लागेल. की असं नाहीये की मग मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल आणि तिथे कदाचित मग कठीण काळ निर्माण होऊ शकतोय. कोणताही संघ आपण बघितलं तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न करत नसतो, कारण की शेवटच्या बॉल वर पर्यंत मॅच गेली ना तर मग तो हार्ट अटॅक वाला मुकाबला असतो. अकुटब्याची लेंथ आणि त्या लेंथला मात्र आपण बघितलं तर उडवण्याचा प्रयत्न एफर्ट्स पाहतोय जबरदस्त, क्या बात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर एफर्ट्स मात्र तिकडे दिलं परंतु आपण पाहिलं तर मग जवळजवळ आपण बघितलं तर मग आमच्या अंपायर्स पण पाहिलं तर तिसऱ्या अंपायर कडे जातात कारण की त्याने आमच्याकडे नक्कीच दर्शवलं गेला होतं की काय आहे परंतु आम्हाला इथून दिसलेलं नाहीये. त्यामुळेच आपण पाहू शकतो की मी आता तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं जाईल नेमकं नक्कीच झालंय काय. चांगले क्षेत्ररक्षण आणि नक्कीच धावा मात्र वाचवल्यात. ऑलमोस्ट आपल्या संघासाठी 4 धावा मात्र वाचवल्यात. धाव फलकावर धावा आहेत आपण पाहिल्या तर 26 धावा म्हणजे 10 धाव्याची गरज आहे. 7 चेंडू आणि 10. हलक्या हाताने पाहिला आपण तर बॉलला स्टिअर केला जातो क्षेत्ररक्षणामध्ये थोडस पण बॉल मिसफिल्ड. 1 रन्स मिळाला. आता काय घडलंय विकास याने मी तर म्हणून चुकी केली आहे. गरज नसताना 1 रन्सवर समाधानी राहिलं असतं, स्ट्राईक मिळाली असती आणि या क्षणाला मी तर म्हणेन चुकीचा कॉल विकास यांचा आणि हाच मात्र आपण पाहिलं की आता घात करून जाऊ शकतोय
कारण की जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असणार आहे या मॅच मध्ये शिवसाई स्पोर्ट्स अंशाचा पाडा पेल्लार या संघाला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. कारण की एक रन्स आली होती आणि ती एक रन्स म्हणजे दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज. म्हणजे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज अशी आहे. आमचे वैभव थोडीशी लेट उशिराने माहिती देतात आमच्यापर्यंत. वैभव तळवी आहेत आता आमच्या सोबत, त्यामुळे थोडस हे झालं. कारण की वैभव धूम असले की मग प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट आमच्यापर्यंत आणि रन टू रन अपडेट अतिशय वगैरे देतात. थोडेसे हे वैभव दळवी देखील आहेत, परंतु थोडस आज ना रात्रीची लेट ना म्हणजे जत्रा होती, जत्रेमुळे त्यांच्या म्हणजे झोप त्यांची झाली नाही, त्यामुळेच आपण बघितलं की थोडस आपण पाहिलं तर मग त्यांच्यावर देखील प्रेशर आहे. चांगले प्लेयर आहेत वैभव. वैभव किती आहेत आता? 9 आहेत ना? कट केला बॉलला पाहतोय आपण. हो बॉलने देखील आपण पाहिलं तर थोडीशी दिशा बदलली होती, परंतु दशा बदललेली नाहीये. रन्स मिळाले एक. आता धाव फरक पोहोचला गेलाय 28च्या घरामध्ये. 28च्या घरामध्ये पोहोचलाय म्हणजेच आता जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 5 चेंडू आणि 8 धावा. 5-8 बॉलिंग मार्कवर आहेत बॉलर आदित्य. अपील आणि फलंदाज बाद. विकेट मात्र डाऊन झालंय. वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स संघाचं झालंय कमबॅक. मॅच जिंकण्यासाठी आता पाहतोय आपण 4 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज या मॅच मध्ये हवी आहे शिवसाई स्पोर्ट्स पक्षाचा पाडा टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले सचिन तांडेल बॅटिंग करण्यासाठी. 4 चेंडू आणि आपण पाहिलं तर मग जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज यांची नक्कीच आपण बघितलं तर म्हणा आहे. संकट किती मोठं असू दे त्याला उभं फाडायचं म्हणजे फाडायचंच. आणि आपण बघितलं तर त्या उद्देशाने मात्र आपण बघितलं तर खेळावं लागेल. रन्स मात्र आपण बघितले तर एक घेतली जाते. एका रन्स मुळे आपण पाहिलं तर मग मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण आहे. येणारे चेंडू असतील आता पाहिले तर 3 आणि या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. 3 चेंडू 7 धावा. बघा जो विकासने फटका मात्र खेचला होता आणि त्या धावा अडवल्या होत्या. टेन्शन मध्ये आता शिवसाई स्पोर्ट्स टीम देखील आलाय. त्यांना माहिती आहे मॅच आपण इझी घेतला आणि तो मात्र आता कठीण झालाय. अक्रॉस गेले खेळण्यासाठी पाहतोय आपण. बॉल सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि अंपायरच्या मनामध्ये शंका आणि तेच मात्र शंकेचं निवारण करण्यासाठी पुन्हा एकदा DRS चा वापर केला जात आहे. आणि फेअर डिलिव्हरी असणार आहे कारण की स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झालाय. आणि आता पहिला पण तर मग 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. संघामध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे शिवसाई स्पोर्ट्स टीम 12 मध्ये 14 हव्या होत्या आणि आताची स्थिती पाहतोय आपण 1 चेंडू आणि 7 म्हणजे जवळजवळ मागच्या 11 चेंडू मध्ये फक्त 7 धावा आल्यात. काय गोलंदाजी झाली आहे. 7 धाव्यांची गरज. पुढे येऊन खेळला जातोय परंतु आपण बघितलं तर मग ह्या मॅचला आपण पाहिलं तर जिंकलं गेलंय वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलिपाडा संघाने. नक्कीच मी तर म्हणेन की विकासांची विकेट गरज नव्हती. 1 धाव मिळाली होती. आपण बघितलं तर मग चेस देखील आपण पाहिलं लवकर बाद झाले.
आणि त्यामुळेच आपण पाहिलं की इथे मॅच पाहिली आपण तर सोपी वाटत होती ती मॅच मात्र आपण बघितलं पराभवाच्या छायेत गेली आणि शिवसाई स्पोर्ट्स टीमने मात्र आपण बघितलं तर हातातला मॅच मात्र गमावला गेलाय. आभार व्यक्त करू त्यांचे नक्कीच त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यानंतर अभिनंदन करूया आपण या सामन्यामध्ये ज्यांनी विजय मिळवला टीम पाहतोय ती म्हणजे वाल्मिकेश्वर स्पोर्ट्स कोलीवाडा संघ. आपले अभिनंदन आणि प्लेअर ऑफ द मॅच च्या दिशेने आम्ही फोकस करतोय आणि